श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना जय श्रीराम. आजपासून तुम्ही आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ यांचा चरित्राचं सारामृत हे ऐकणार आहोत. याचबरोबर प्रत्येक अध्यायामध्ये नक्की काय शिकवण दिलेली आहे, त्याच्यामध्ये कोणता गहन अर्थ दडलेला आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत. तर सुरू करूयात. तर हा जो पहिला अध्याय जो आहे तो प्रामुख्याने मंगलाचरण म्हणजे प्रारंभिक प्रार्थना आहे, पार्श्वभूमी सांगणार आहे. याच्यामध्ये नमन, स्तवन, विष्णू, गणपती, सरस्वती, माता पिता ह्या सर्वांना आधी नमस्कार केलेला आहे. या अध्यायामध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. समाजामध्ये अधर्म, नास्तिकता आणि भौतिक सुखांची हाव वाढल्यामुळे लोकांचे नैतिक आणि आध्यात्मिक पतन कसे झालेले आहे हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. स्वामींच्या प्रकटीकरणाचा उल्लेख ह्या अध्यायामध्ये सुद्धा होतो. आणि यातला सखोल आणि आध्यात्मिक संदेश काय आहे, तर मीपणाचा त्याग करायचा आहे, सरेंडर करायचा आहे आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये नम्रता आली पाहिजे, हे सगळं या अध्यायामधून कळतं. तर जेव्हा सांगण्याचा उद्देश असा आहे ना, की अध्यात्मातला हा सगळ्यात मोठा सिद्धांत आहे. जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये मी करतोय हा अहंकार आला, तोपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची ईश्वरी कृपा प्राप्त होऊ शकत नाही. देवापुढे आपण ज्यावेळेस पूर्ण शरणागती पत्करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्याही गोष्टी अशक्य नसतात. स्वामींचे जे रूप दाखवलेले आहे त्यामध्ये स्वामींची कुळ, जात, धर्म कोणालाच माहिती नाही. त्यामुळे ह्यामध्ये हे सुचवायचं आहे की परब्रह्म जे आहेत ते कोणत्याही प्रकारच्या चौकटीमध्ये किंवा कोणत्याही प्रकारच्या प्रांतामध्ये बांधलेले नसतात. स्वामी हे केवळ एका विशिष्ट मानवी देहापुरतेच मर्यादित नसून ते संपूर्ण विश्वाचे चालक करणारे ब्रह्मांड नायक आहेत, हे या आपल्याला अध्यायातून कळतं. तर आता अजून डिले न करता आपण हा अध्याय जो आहे तो सुरू करूयात. अध्याय पहिला, श्री स्वामी चरित्र सारामृत, प्रथम अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्ष्यं एकं नित्यं विमल मचर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका, जय जय कलिमलनाशका, अनादि सिद्ध जगद्गुरु, जय जय क्षीरसागर विलासा, माया चक्रचालका अविनाशा, शेषशयना अनंतवेशा, अनामातीता अनंता. जय जयाजी गरुड वाहना, जय जयाजी कमललोचना, जय जयाजी पतित पावना, रमा रमणा विश्वेशा. मेघवर्ण आकार शांत, मस्तकी किरीट विराजित, तोसी स्वयंभू आदित्य, तेच वर्णिले न जाय. विशाळ भाळ आकर्ण नयन, सरळ नासिका सुहास्य वदन, दंतपक्ती कुंदकळ्यांसमान शुभ्रवर्ण विराजती. रक्तमाला हृदयावरी, जे कोटी सूर्याचे ते हरी. हेममय भूषणे साजरी, कौस्तभमणी विशेष. वत्सलांछनाचे भूषण, चेती प्रेमळ भक्तीची कोण. उदरी त्रिवळी शोभया मन, त्रिवेणी संगमा सारखी. नाभी कमल सुंदर अति, जेथे विधात्याची उत्पत्ती. की चराचरा जन्मदाती, मूळ चननी तेची पै. जानूपर्यंत कर शोभिती, मनगटी कंकणे विराजती. करकमलांची आकृती, रक्तपंकजा समान. भक्ता द्यावया अभयवर, सिद्ध सर्वदा सव्यकर. गदा पद्म शंख चक्र, चार हस्ती आयुधे. कांसे कासिला पितांबर, विद्युल्लते सम तेज अपार. कर्दळी स्तंभा परिसुंदर, उभय जंघा दिसताती. जेथे भक्तजन सुखाविती, त्याच्या दर्शने पतित तरहिती. जाते अहोरात्र ध्याती, नारदादी ऋषीवर्य. जाते कमला करे चुरित, संध्या रागा समान रक्त. तळवे योग्य चिन्हे मांडित, वर्णित वेद शिणले. 14 विद्या 64 कला, जाते वर्णित थकल्या सगळा. ऐशा त्या परममंगला, अल्पमती ते केवी वर्णो. नारदादी मुनीश्वर, व्यास वाल्मिकीदादी कविवर. लिहू न शकले महिमांवर, तेथे पामर मी काय.
जो सकळ विश्वासा जाणिता, समुद्र कन्या ज्यांची कांता, जो सर्व कारण करता, ग्रंथारंभी नमूतया, त्या महाविष्णूचा अवतार, गजवदन शिवकुमार, एकदंत परशधर, अगम्य लीला जयाची, जो सकळ विद्यांचा सागर, 64 कलांचे माहेर, सिद्धी रिद्धी सिद्धीचा दातार, भक्त पायलक दयाळू, मंगल कार्याकरिता स्मरण, विघ्ने जाती निरसोन, भजका होई दिव्य ज्ञान, वेदांत सार कळेपाम, सकल कार्यारंभी जाना, करीत ज्याच्या नामस्मरण, ज्याच्या वर प्रसादय नाना ग्रंथ रचना करीती कवी, तया मंगलासी साष्टांग नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण, निर्विघ्नपणे होवो हे, जिचा वर प्रसाद मिळता, मूढ पंडित होती तत्पता, सकळ काव्यार्थ येत हाता, ती ब्रह्मासुत नमिलेई, मूढमती ती अज्ञान, काव्यादिकांचे नसे ज्ञान, माते तू प्रसन्न होवोन ग्रंथ रचना करवावी, जो अज्ञान तिमिरनाशक, अविद्या कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक, विद्यादायक गुरुवर्य, ज्याच्या कृपे करुण सच्चेच्या लाधे दिव्य ज्ञान, तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये, तेवी असता माता पितर, तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य, चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग, मी मतिमंद अज्ञ बाळ, घेतली असे थोर आळ, ती पुरविनार दयाळ सद्गुरुराज आपणाची, नवमास उदरी पाळिले, प्रसव वेदनांते सोशिले, कौतुक करुणी वाढविले, रक्षियेले आजवरी, जननी जनका समान अन्य दैवत आहे ते कोण, वारंवार साष्टांग नमन, चरणी त्यांच्या करीतसे, ब्रह्मा विष्णू महेश्वर, तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्री कुमार दत्तात्रेय, तीन मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युल्लते समान, कामधेवू असोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एक स्थळी, कोणालाही दिसेना, 4 वेद होऊन ईश्वान, वसती समीप रात्रंदिन, त्याची त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मसी नमन, करोणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या, वाढला कलीचा प्रताप, करू लागले लोक पाप, पावली भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे देव विचित्र, आर्यावर्ती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगिती, शीतल झाली धर्मबंधे, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राज्याश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकमय भारतखंड जाहले, नाना विद्या कला असता लागी गेल्या सगळा, ऐहेक भोगोनेच्छा बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्मसंस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश व नटने, जगतपतीचे कर्तव्य, लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मतवादी मातले, आर्य धर्माविरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जो अत्री कुमार, अक्कलकोटी साचार, प्रसिद्ध झाला स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोणा वर्णाश्रम धर्ममुळी, कोणासही कळेना, ते स्वामी नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यांसी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडोनी, आपला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजले, तुमचे चरित्र महासागर, पावे न कैसा पैलतीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथ जाहलो, किंवा अफाट गगनासमान, अगाध आपुले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू, पिपिलक म्हणे गिरसी, उचलुनी घालीन काखेसी, किंवा खद्योत सूर्यासी लोपविन म्हणे स्वतेचे, तैसी असी माझी आळ, बाळ जानुनी लाडीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिर्वया, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची, ऐसे ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोणी, उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ, पाहुनी आर्य समाज
समस्त संतोषातील निश्चये. ऐसे ऐकोनी अभयवाणी संतोष जाहला माझ्या मनी. यशस्वी होवोनी लेखनी ग्रंथ समाप्त प्राप्ती होवो. आता नमू साधू वृंद ज्यासी नाही भेदाभेद, ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञाने बहुत रचिले ग्रंथ रचि बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटा वतंस नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविती मन. तयांचे चरण नमिलेले ईश्वर चरणी चढले चित्त. ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी त्यया नमित. वरप्रसाद कारणे अहो तुम्ही संतजनी मन दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करावी. आता करू नमन जे का श्रोते विलक्षण. महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले. महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी आणू. परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण आदर करती तयाचा. संस्कृतचा नसे गंध मराठी न ये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणूनी आदर धरावा श्रवणी. असे माझे असंस्कृत वाणी तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीत असे. स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत. त्या सर्व वर्णता ग्रंथ पसरेल समुद्रसा. त्या मोहोदीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही अवमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोण. सुंदर कुसुमे निवडोन हार तयांचा गुंफिला. कवी होऊन या माळी घाली श्रोतांच्या गळी. उभा ठाकूनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस. हा सुगंध नावडे जयास तेचे पूर्ण अभागी. आता असुत हे बोल पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष संकर तेजे कैसा सहस्त्र कर. दृष्टांत केवळ सूर्यपुत्र भक्तान माते समान. यती राजपद कल्लार विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार रुची तेथे घालीतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. आदर भक्त परिसेतो प्रथमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. जय श्रीराम.